सरांचं शिक्षण MSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, MCM, नेट, सेट, कॉम्प्युटरमध्ये या ठिकाणी सरांनी कंप्लीट केलेलं आहे. त्याचबरोबर सरांना विविध महाविद्यालयामध्ये जसं की बलबीम महाविद्यालय, RB अट्टल महाविद्यालय, DY पाटील इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट अँड रिसर्च या ठिकाणी, आणि सध्या सर श्री बालाजी युनिव्हर्सिटी पुणे या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर म्हणून या ठिकाणी काम करतायत. सरांचं वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये या ठिकाणी त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर सरांचं वेगवेगळ्या नियतकालिकामध्ये आर्टिकल्स या ठिकाणी पब्लिश, जवळपास 13 आर्टिकल्स या ठिकाणी सरांनी वेगवेगळ्या जर्नल्स मध्ये या ठिकाणी पब्लिश केलेले आहे. आणि त्याचबरोबर सरांनी साधारणतः 25 वेगवेगळे वर्कशॉप, FDP सेमिनार्स या ठिकाणी अटेंड केलेले आहेत. त्याचबरोबर सर वेगवेगळ्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये देखील सरांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे. जसं की सिलेबस डिझायनिंग कमिटी असेल, कोऑर्डिनेटर असेल पेपर सेटिंगचं. त्याचबरोबर सरांनी वेगवेगळ्या कमिटीवर देखील या ठिकाणी काम केलेलं, मग ते विद्यापीठाचे असतील, महाविद्यालयाचे असतील. आणि त्याचबरोबर सर MCA आणि BCA या विद्यार्थ्यांसाठी इग्नो आणि YCM या ठिकाणी यासाठी त्यांनी काउन्सिलर म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. वर्कशॉप, सेमिनार सरांनी ऑर्गनाईज केलेले आहेत. त्यानंतर IT कोऑर्डिनेटर म्हणून या ठिकाणी सरांनी बामू विद्यापीठाच्या साठी काम केलेलं आहे. अशा प्रकारचं हे सरांचं योगदान या ठिकाणी वेगवेगळ्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये या ठिकाणी आहे. आणि सरांचा अनुभव या ठिकाणी जवळपास 22 वर्ष वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये टीचिंग करण्याचा आहे. तर मी सरांना आजच्या या वर्कशॉपला सुरुवात करण्यासाठी सरांना विनंती करतो, जानोळे सर पण या वर्कशॉपला सुरुवात करावी. सर आवाज येतोय माझा? हा येतोय सर. तर सर्वप्रथम मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर काकडे सर यांचे आभार मानतो की मला ही संधी दिली. त्याचबरोबर विभाग प्रमुख छानवाल सर, डॉक्टर कुंभारे सर यांचाही आम्ही आभार सुरुवातीला व्यक्त करतो. हा जो विषय आहे लिंक्डइन प्रोफाइल मेकिंग फॉर स्टुडंट, ऍक्च्युली खूप महत्वाचा हा टॉपिक सध्या आहे. सोशल मीडियावर आपण पाहतो की वेगवेगळे सोशल मीडिया सध्या अवेलेबल आहेत. जसं की फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. पण त्याचप्रमाणे एक प्रोफेशनल करिअरसाठी जानवळे सर आवाज येत नाही. आवाज येत नाही म्हणून. सर आवाज येत नाही. त्याप्रमाणे मुलांचे सोशल मीडिया कुंभारे सर फोन लावा सरांना, आवाज येत नाही म्हणून. डॉक्टर अशोक सर तुमचा आवाज येत नाही. हा सर आता येतोय का आवाज? हो हो हा येतो येतो येतो. हा येतो, कंटिन्यू करा सर, येतो आवाज. येस सर, येस. तर
ज्याप्रमाणे मुलांचे वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंगवर अकाउंट असतात, आपले वैयक्तिक जीवनाचे ते स्वतःच्या करिअरसाठी इथं लिंक्डइनवर अकाउंट असणं हे सध्या खूप महत्वाचं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे मी सांगितलं की 90 ते 95% ही रिक्रुटमेंट आता लिंक्डइनच्या माध्यमातूनच होते. त्यामुळे तुमचं प्रत्येक विद्यार्थ्यांचं लिंक्डइन अकाउंट असणं हे कंपल्सरी आहे. आमच्या विद्यापीठात तर ऍक्च्युली इथं बालाजी युनिव्हर्सिटीमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी ऍडमिशन घेतो त्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे आपण आधार, अपार आयडी किंवा जे वेगवेगळे आपले एबीसी आयडी कंपल्सरी केलेले आहेत, तसेच लिंक्डइन आयडी सुद्धा इथं कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी ऍडमिशन घेताना त्याचं लिंक्डइन आयडी तिथं बनवलं जातं, त्याचा प्रोफाईल तिथं बनवला जातो. लिंक्डइन हे माध्यम करिअरसाठी महत्वाचं काय आहे, कारण खूप साऱ्या कंपनीज म्हणजे तुमचे छोट्या कंपनीपासून ते मोठमोठ्या कंपनी हे आता त्यांची रिक्रुटमेंट हे या लिंक्डइनच्या माध्यमातून करतात. याच्याबरोबरच करिअरच्या बाबतीतच तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट इथं तुम्हाला मिळेल की लर्निंग ग्रुप्स इथं खूप सारे असतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला एका माध्यमावर मिळतात, ज्याच्या साहाय्याने तुम्ही तुमचं प्रोफेशनल करिअर किंवा तुमचे वैयक्तिक इथं जडणघडण, प्रोफेशनल जडणघडण आपण त्याला म्हणूयात, इथं तुम्ही करू शकता. तर मी इथं आजच्या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना तुमच्या लिंक्डइन आयडी हा कसा बनवायचा, तुमचं लिंक्डइन प्रोफाईल कसं बनवायचं, या गोष्टी तुम्हाला मी इथं सांगणार आहेत. त्याचा योग्य वापर कसा करायचा, त्याचा योग्य जॉब तुम्ही शोधण्यासाठी कसा वापर करू शकता, या गोष्टी इथं आज आपण या वर्कशॉपमध्ये ऍक्च्युली प्रॅक्टिकली पाहणार आहोत. त्यासाठी मी ऍक्च्युली इथं अगोदर पीपीटी शेअर करतोय. सर पीपीटी दिसते का? हो दिसते सर. ओके. सो इथं टॉपिक जो मी निवडलेला आहे लिंक्डइन फॉर स्टुडंट, आणि याला एक मी कॅप्शन दिलेलं आहे, बूस्ट युअर करिअर. तर मी जे आता सांगत होतो की तुम्हाला करिअर बुस्टिंगसाठी लिंक्डइन प्रोफाईल असणं खूप गरजेचं आहे. सर थोडा नेटवर्कला प्रॉब्लेम आहे. हा आवाज येत नाही जाणवणे सर, बरोबर. एक मिनिट. ओके सर, आता येतोय का आवाज स्पष्ट? येतोय सर, आता येतोय. सो हाच वेळ तुम्ही जर इथं लिंक्डइनवर वेळ घेतला तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी इथं शिकायला मिळतील. तुम्हाला जॉबसाठी सुद्धा खूप महत्वाचा इथं लिंक्डइन तुम्हाला उपयोगात येईल. याच्या आपण काही बेसिक तर लिंक्डइन काय आहे? लिंक्डइन हे जगातलं सगळ्यात मोठं प्रोफेशनल नेटवर्क आहे. करिअर ग्रोथसाठी किंवा तुम्हाला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज इथं बघायला मिळतील. खास करून विद्यार्थ्यांसाठी
आणि स्टाफ मेंबरसाठी सुद्धा या लिंक्डइनचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला इथं नोट्स, वेगवेगळ्या नवीन घडामोडी तुमच्या क्षेत्रातल्या इथं तुम्हाला पाहायला मिळू शकतात. ओके. तर याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी काय आहेत लिंक्डइन मध्ये? एक तर तुमचं प्रोफाईल, म्हणजे तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अकाउंट बनवतात त्याचप्रमाणे तुम्हाला लिंक्डइन वर एक अकाउंट बनवणं गरजेचं असतं. त्याला आपण इथं प्रोफाईल म्हणतो. ऍक्च्युली लिंक्डइन एक काम काय करतं, तुमचा लिंक्डइन हे ऑनलाईन रेझ्युमचं काम करत असतं. म्हणजे आपण ज्याप्रमाणे तुमचा बायोडेटा किंवा रिझ्यूम एक सेपरेटली बनवत असतो, त्याच्या प्रिंट काढून तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत असतात, याची गरज आता तुम्हाला लिंक्डइन वर अकाउंट क्रिएट केल्यावर राहणार नाही. तुम्ही लिंक्डइनचा उपयोग हा तुमचा ऑनलाईन बायोडेटा किंवा ऑनलाईन रिझ्यूम म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता. तुमच्या सर्व गोष्टी, तुमच्या बायोडेटाच्या सर्व रिलेटेड सर्व गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. याच्या व्यतिरिक्त तुमचे कनेक्शन्स, एक तुमचं नेटवर्क याच्यावर बनवू शकतं. आता कनेक्शनचा वापर कशासाठी केला जाऊ शकतो? इथं तुमचे काही क्लासमेट असतील जे ऑलरेडी काही ठिकाणी काम करत असतील, वेगवेगळे प्रोफेशनल्स, हायर अथॉरिटीज तुमच्या इथं लिंक्डइनवर तुम्हाला बघायला मिळतील आणि याच्या थ्रू तुम्हाला मार्केटमध्ये कुठं कुठं रिक्वायरमेंट्स आहे, कोणत्या जॉबची रिक्वायरमेंट आहे, या सर्व गोष्टी इथं तुम्हाला बघायला मिळू शकतात. याच्यासोबतच तुम्ही ज्याप्रमाणे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करू शकता, त्याचप्रमाणे इथं तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या पोस्ट शेअर करू शकता. पण इथं तुम्ही जसे फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वापर करतात वैयक्तिक फोटोज आणि एक फन म्हणून तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ शेअर करतात, इथं तुम्हाला असं करता येणार नाही. इथं तुमच्या प्रोफेशनल अचिव्हमेंट्स, तुमचे प्रोफेशनल अपडेट्स याचाच वापर तुम्हाला इथं करता येईल किंवा या गोष्टी याच्याशी रिलेटेड प्रोफेशनल करिअरच्या रिलेटेड गोष्टी तुम्हाला इथं शेअर करावी लागतील. ओके. आणि चौथा वापर किंवा चौथा उपयोग आपण लिंक्डइनचा म्हणू शकतो तो म्हणजे मेसेज कम्युनिकेशन. वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे दिग्गज लोक इथं तुम्हाला बघायला मिळतील. या वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांशी तुम्हाला इथं संवाद साधता येईल. वेगवेगळ्या नवीन गोष्टी तुम्हाला इथं शिकता येतील. म्हणजे लिंक्डइनचा वापर हा तुम्हाला तुमच्या करिअरच्या दृष्टीने खूप महत्वाचा होतो. म्हणजे आता जर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये यायचं असेल तर लिंक्डइनचं अकाउंट असण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्हाला लिंक्डइनवर प्रोफाईल क्रिएट करावेच लागतील. तुम्हाला लिंक्डइनचा वापर या गोष्टीसाठी करावाच लागेल. तर या गोष्टी ऍक्च्युली प्रॅक्टिकली कशा करायच्या हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त सध्या याच्याशी रिलेटेड, लिंक्डइनशी रिलेटेड तुम्हाला महत्वाच्या काय गोष्टी आहेत हे सुरुवातीला मी शॉर्ट मध्ये सांगतो. तर सर्वात अगोदर प्रोफाईल फोटो हा तुम्हाला खूप महत्वाचा आहे. आपण पाहतो एखादी फेसबुकवर तुम्हाला रिक्वेस्ट आली तर तुम्ही जर त्या रिक्वेस्टवर फोटो नसेल, तुमच्या परिचित फोटो नसेल, तर आपण ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत नाही. तसंच इथं सुद्धा तुम्हाला प्रोफाईल फोटो हा खूप गरजेचा असतो. पण आपल्याला सवय असते, इंस्टाग्राम आपण वापरतो किंवा फेसबुक आपण वापरतो, तर आपल्याला वेगवेगळे प्रकारचे इमोजी किंवा वेगवेगळे टाईपचे फोटोज आपण तिथं डिस्प्ले करत असतो, प्रोफाईलला ठेवत असतो. पण इथं काही आपण त्याला लिगली काही इथिक्स आपल्याला इथं पाळावे लागतात. ज्यावेळेस आपल्याला प्रोफाईल फोटो ठेवायचा असेल त्यावेळेस तो प्रोफेशनल फोटो असला पाहिजे, क्लिअर असला पाहिजे. ओके. तर ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल, कारण इथं तुम्हाला तुमचा फोटो बघून इथं रिक्रुटमेंट केलं जातं. अगोदर तुम्हाला शॉर्टलिस्ट करण्यासाठी तुमचा फोटो इथं बघितला जातो आणि तुम्ही तिथं जर वेगवेगळे इमोजी किंवा वेगवेगळे प्रकारचे जे फोटो तुम्ही वापरत असतात त्या प्रकारचे फोटो इथं वापरले तर तुमचा रिझ्यूम किंवा तुमचा विचार त्या नोकरीसाठी इथं केला जाणार नाही. म्हणून योग्य प्रकारचा फोटो इथं असणं गरजेचं आहे. बॅनर इमेज, आता हे आपण नंतर प्रॅक्टिकली पाहूच, बॅनर इमेज काय आहे, हेडलाईन काय आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी इथं तुम्हाला गरजेच्या असतात. म्हणजे इथं तुम्हाला फोटो, तुमच्या तुमचं समरी, तुमचं इंट्रोडक्शन इथं एक लागेल.
त्याचबरोबर तुम्हाला स्किल्स, तुमच्या वेगवेगळ्या स्किल्स ज्या असतील त्या तुम्हाला इथं द्याव्या लागतील. तुमचं एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन तुम्हाला इथं प्रोव्हाइड करावं लागेल. Okay? आणि तुम्ही वेगवेगळ्या ज्या गोष्टी तुमच्या अचिव्हमेंट्स असतील त्या सर्व गोष्टी तुम्हाला अगोदर इथं रिफाईन करून ठेवावं लागेल. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला प्रोफाईल बनवायचं असेल लिंक्डइनचा, तर या गोष्टी अगोदर तुम्हाला शॉर्टलिस्ट करून ठेवाव्या लागतील. तुमचा चांगल्या प्रकारचा एक प्रोफेशनल फोटो असेल, तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड असेल, तुमचे वेगवेगळे अचिव्हमेंट्स असतील, तर या तुमचे हेडलाईन्स किंवा एक शॉर्ट डिस्क्रिप्शन तुमचं असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला अगोदर प्रिपेअर कराव्या लागतील आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं लिंक्डइन प्रोफाईल इथं बनवावं लागेल. आता हा लिंक्डइन प्रोफाईल कसा बनवायचा हे आपण ऑनलाईन ऍक्च्युली प्रॅक्टिकली पाहूया. तर सुरुवात अगोदर इथं गुगल सर्च करावं लागेल तुम्हाला. लिंक्डइन साईट ओपन करावं लागेल. इथं तुम्ही पाहतात गुगलमध्ये सर ही वेब ब्राउझर दिसतंय का सर इथं? हा दिसतंय सर, दिसतंय. ओके ओके. तर या वेब ब्राउझर मध्ये गुगलमध्ये तुम्हाला लिंक्डइन कॉर्पोरेशन हे सर्च करा. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट इथं बघायला मिळेल लिंक्डइन इंडिया. आणि आपण इंडियामध्ये आपल्याला इथं जॉब शोधायचा आहे. आपलं प्रोफाईल त्यासाठी इथं तुम्हाला बनवावं लागेल. तर इथं in.linkedin.com ही वेबसाईट तुम्हाला ओपन करावं लागेल. तर लिंक्डइन ओपन केल्यानंतर तुम्हाला तो अगोदर लॉग इन करायला सांगेल. वेगवेगळे माध्यम आहेत लॉग इन करण्यासाठी. वेगवेगळ्या ईमेलच्या साह्याने तुम्ही डायरेक्टली इथं लॉग इन करू शकता. पण इथं मी सुरुवातीला जॉईन नाव या बटनवर क्लिक करतो, ज्याच्या साह्याने तुम्ही तुमचं अकाउंट इथं सेटअप करू शकता. पहा इथं ज्यावेळेस तुम्ही जॉईन नाव केल्यानंतर तुम्हाला तो तुमचा फोन नंबर किंवा ईमेल आय डी विचारतो. तुम्ही इथं तुमचं सेपरेट अकाउंट लिंक्डइनच्या संबंधित बनवू शकता किंवा तुमचं एक्झिस्टिंग गुगल मेल जो आहे त्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही इथं लॉग इन करू शकता. आणि याचा फायदा असा आहे की तुम्हाला ज्यावेळेस आपलं प्रोफाईल बनेल त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे ज्या जॉब्स रिक्वायरमेंट असतील ह्या तुम्हाला डायरेक्टली मेलवर येतील. त्यामुळे शक्यतो तुमचा लिंक्डइन प्रोफाईल हा तुमच्या गुगल अकाउंटशी लिंक असेल तर अधिक योग्य, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन डायरेक्ट तुमच्या ईमेल्सवर मिळत जातील. तर माझं एक अकाउंट ऑलरेडी आहे, पण मी एक दुसऱ्या ईमेलने इथं अकाउंट तुम्हाला बनवून दाखवतोय. त्यासाठी मी इथं एक मेल क्रिएट केलेला आहे. तर त्या मेलवर मी सिलेक्ट केला. तो तुम्हाला कन्फर्मेशन विचारेल, तर तुम्ही इथं त्या मेलशी कनेक्ट करण्यासाठी कन्फर्मेशन तुम्ही देऊ शकता. पहा इथं. ओके, नाव यू नीड टू ऍग्री अँड जॉईन. ज्यावेळेस तुम्ही या ऍग्री अँड जॉईन वर क्लिक करताल त्यावेळेस तुमचं हे अकाउंट क्रिएट इथं तयार होईल. अकाउंट क्लिअर होतोय तो तुम्हाला काही सिक्युरिटी क्वेश्चन्स किंवा सिक्युरिटी चेक्स विचारेल. ज्याप्रमाणे इथे विचारलेलं आहे, प्लीज पिक द इमेज दॅट इज द करेक्ट वे अप. एक करेक्ट इमेज तुम्हाला इथं निवडायची आहे. म्हणजे तुम्ही रोबोट नाहीये, ह्युमन बिईंग आहे, त्याचं कन्फर्मेशन तो फक्त करतोय आणि तुमचं अकाउंट क्रिएट करतो. यानंतर तुम्हाला तुमची काही बेसिक माहिती इथं तुम्हाला फिलअप करावी लागेल. जसं की आता इथं लोकेशन तो विचारतोय. तुम्ही तुमचं लोकेशन जे आहे करंट लोकेशन ते तुम्ही इथं देऊ शकता. सध्या माझं लोकेशन पुणे आहे, ते ऑलरेडी सिलेक्टेड आहे. तुम्ही इथं किल्ले धारूर महाराष्ट्र असं देऊ शकता आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला कोणता जॉब तुम्ही सर्च करताय, कोणत्या जॉबसाठी तुम्हाला पाहिजे इथं माहिती पाहिजे किंवा कोणत्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात याच्याविषयीची तुम्हाला ब्रीफ इथं इंट्रोडक्शन द्यावं लागेल. किंवा तुमचं सध्या तुम्ही काय करता याच्याविषयी तुम्ही माहिती इथं देऊ शकता. जसं की इथं एक त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे, आय एम अ स्टुडंट, किंवा फक्त इथं मी लिहू शकतो की सध्या मी स्टुडंट आहे, ग्रॅज्युएट स्टुडंट किंवा जे काय आहे. एम्प्लॉयमेंट टाईप, तुम्हाला एम्प्लॉयमेंट कशी पाहिजे किंवा कोणत्या प्रकारे पाहिजे, तुम्ही तुमच्या इथं कॉलेजचं नाव लिहू शकता. त्याप्रमाणे मी एक एक्झाम्पल इथं फक्त लिहितोय.
आणि कंटिन्यू क्लिअर. एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिल्यानंतर इथं तुम्ही कोणत्या प्रकारचे जॉब इथं सर्च करणार आहात याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं द्यावी लागेल. सो इथं ऑप्शन्स आहेत. आय एम ऍक्टिव्हली लुकिंग फॉर न्यू जॉब. तुम्ही जर न्यू जॉब शोधत असताल तर त्यासाठी यस तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. आता तो विचारेल तुम्हाला की कोणत्या प्रकारचे जॉब तुम्हाला पाहिजे. जसं इथं एक एक्झाम्पल आहे सेल्स मॅनेजर किंवा तुम्हाला एक अकाउंटंटचा जॉब शोधायचा आहे. सो आय कॅन राईट हिअर अकाउंट मॅनेजर, अकाउंट एक्झिक्युटिव्ह, अकाउंटंट. या प्रकारचे वेगवेगळे जॉब तुम्हाला इथं तुम्ही सर्च करू शकता. समजा तुम्हाला CA च्या रिलेटेड, सेल्स एक्झिक्युटिव्ह किंवा सेल्स मॅनेजर, सेल्सच्या रिलेटेड तुम्हाला जॉब पाहिजे. सो सेल्स मॅनेजर असे वेगवेगळे जॉब पहा. इथं काही त्यांनी स्वतः एक अकाउंटंट, कॅशियर, सेल्स मॅनेजर असे वेगवेगळे ऍटलिस्ट तुम्हाला 5 जॉब टायटल्स तुमच्या फील्डच्या रिलेटेड इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं की सपोज बँकर असेल, बँक एम्प्लॉई किंवा बँकिंगच्या रिलेटेड, पर्सनल बैंकर और बैंक क्लर्क. तर याप्रमाणे तुम्हाला कोणत्या क्षेत्रातल्या किंवा कोणते जॉब्स तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल म्हणून इथं सर्च करावं, इथं तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. असं नाहीये की इथं तुम्ही 5 क्रायटेरिया किंवा 5 जॉब सिलेक्ट केले तेवढ्याशीच रिलेटेड तुम्हाला इथं जॉब मिळतील. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त बाकीचे जॉब सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळतील. तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. पण फक्त इथं एक एक्झाम्पल किंवा तुमचा एक एरिया, तुमचं स्पेशलायझेशन काय आहे हे इथं तुम्हाला द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला जॉब लोकेशन कुठं पाहिजे, कुठं जॉब सर्च करायचे. जसं की मला सपोज पुण्यामध्ये जॉब सर्च करायचा, तो मी इथं पुणे सर्च करू शकतो. तुम्ही जर रिमोट वर्कला सपोज ऍग्री असाल, म्हणजे घरी बसून बहुतेक कंपन्या तर वर्क फ्रॉम होम पण देतात, तर ते तुम्हाला पाहिजे असेल तिथं आय एम ओपन टू रिमोट वर्क हे देऊ शकता आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करू शकता. पहा, यानंतर तो तुम्हाला विचारेल की तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मेलवर पाहिजेत का. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही निवडलेल्या जॉब्सच्या रिलेटेड सर्व गोष्टी तुम्हाला मेलवर मिळतील जर तुम्ही मेल लिंक केलेला असेल, ईमेल लिंक केलेला असेल. ओके, तर तो तुम्हाला विचारेल की कोणत्या जॉब्स तुम्हाला इथं पाहिजेत, मेलवर नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्या पाहिजेत. ते इथं तुम्ही सर्च करा. ऑलरेडी हे सेल्स मॅनेजर आणि अकाउंटंट ऑन आहे. तुम्हाला सपोज सेल्स मॅनेजर पाहिजे नसेल तर त्याला ऑफ करू शकता, ऑफ ऑन करू शकता तिथं आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करू शकता. यानंतर तुम्ही नेक्स्ट बटनवर क्लिक करा. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही तुमचा जॉब लिंक्डइन प्रोफाईल इथं तुमचा तयार झालेला आहे. आता यापैकी तुम्हाला कुणी तुमच्या क्षेत्राशी निगडीत पहा इथं खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला तुमचे एक त्याला आपण कनेक्ट याला म्हणतो किंवा बडीज याला म्हणतो की तुम्हाला तुमच्या क्षेत्राशी निगडीतील इथं खूप सारे पर्सन्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर याच्याशी तुम्हाला कुणाला कनेक्ट करायचं असेल, तुमच्या कोणी ओळखीचं असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की हा या क्षेत्रामधला मास्टर आहे, तर त्या लोकांशी तुम्ही इथं कनेक्ट होऊ शकता. किंवा सध्या मी इथं स्पीक फॉर नाव करतो की मी नंतर यांच्याशी कनेक्ट करणार. त्यानंतर काही कंपनीज, ज्या कंपनीशी तुम्हाला सपोज अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर त्या कंपनीज तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्या तुम्ही इथं फॉलो करू शकता. म्हणजे स्टुडंटच नाही किंवा इंडिव्हिज्युअलच नाही तर वेगवेगळ्या कंपनीचे सुद्धा इथं प्रोफाईल असतात. त्यांच्या ज्या काही रिक्रुटमेंट असतात किंवा जे काही त्यांचे जॉब्स त्यांच्याकडे अवेलेबल असतील ते जॉब्स ते इथं पोस्ट करत असतात. तर त्याचे अपडेट तुम्हाला डायरेक्ट मिळवायचे असतील तर अशा कंपनीशी तुम्ही इथं फॉलो करू शकतात. म्हणजे त्याचे अपडेट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. जसं आपण पाहतो की
फेसबुकवर जर तुमचा फ्रेंड असेल तर त्यांनी केलेल्या पोस्ट, प्रत्येक पोस्ट तुम्हाला तिथं बघायला मिळतात. तसंच इथं सुद्धा तुम्हाला यांनी या कंपनीजने पोस्ट केलेल्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला डायरेक्टली इथं बघायला मिळेल. तर त्यासाठी तुम्हाला त्यांना फॉलो करावं लागेल. जसं मी इथं नीती आयोगला फॉलो केलंय, बिल गेट्सला फॉलो केलं, तशा काही पर्सन्स किंवा ऑर्गनायझेशन्सला तुम्ही इथं फॉलो करू शकता आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करू शकता. पहा, आता आपलं प्रोफाईल इथं तयार झालेलं आहे. ओके. पण प्रोफाईल तयार झालंय म्हणजे आपल्याला जॉब मिळेल किंवा लगेच आपल्याला जॉबच्या निगडीत गोष्टी इथं मिळतील असं नाही. जर तुम्हाला शॉर्टलिस्ट तुम्ही झाला पाहिजे असं जर तुम्ही वाटत असेल, म्हणजे तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी त्या कंपनीने बोलवलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुमचा प्रोफाईल हा त्या प्रकारचा असला पाहिजे. म्हणजे आपण पाहतो की फेसबुकला आपण एखाद्याला रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतो तर अगोदर त्याचा प्रोफाईल बघतो, तो कोण आहे. तुम्हाला एखादी रिक्वेस्ट आली अननोन पर्सन पासून, तर तुम्ही अगोदर चेक काय करतात, त्याचा फोटो चेक करतात, तो ओळखीचा आहे का नाही हे बघतात. त्यानंतर त्याच्याशी तो कुठला आहे किंवा त्याचा एक शॉर्ट प्रोफाईल तिथं असतो फेसबुकवर, तो तुमच्याशी निगडीत आहे का, तुमच्या ओळखीचा आहे का, किंवा ऍटलिस्ट काय परिचयाचा आहे का, हे सर्व बघून तुम्ही ते फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असता. लिंक्डइन मध्ये सुद्धा त्याच प्रकारे इथं केलं जातं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लिंक्डइनवर एखादा जॉबला अप्लाय करतात, तो रिक्रुटर अगोदर तुमचा प्रोफाईल फोटो पाहतो. प्रोफाईल फोटो अगोदर पाहिला का जातो, तर ऍक्च्युली हे प्रोफाईल फोटो असणं काय आहे, की तुम्ही फेक नाहीये. ते तुमचा प्रोफाईल हा फेक नाहीये. जसं आपण फेसबुकवर पाहतो की फेक अकाउंट क्रिएट केले जातात आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. तर तसं तुमचा फोटो इथं असणं खूप महत्वाचं आहे आणि तो प्रोफेशनल फोटो असणं खूप महत्वाचं आहे. याच्यावरून तुमची आयडेंटिटी, फर्स्ट इम्प्रेशन हे त्या रिक्रुटरला तिथं जातं. त्यामुळे तुमचा फर्स्ट पहिली गोष्ट जी असेल, मी जे तुम्हाला पीपीटी मध्ये पण दाखवली, की योग्य प्रकारचा प्रोफाईल फोटो असणे इथं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात अगोदर प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर जी गोष्ट तुम्हाला करावी लागेल इथं, ती म्हणजे तुमचा प्रोफाईल फोटो अपडेट करणं. हे पहा, इथं मी अकाउंट क्रिएट झाल्यानंतर हे ऑप्शन इथं मला दिसतंय. याच्यावर मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा आपला स्वतःचा प्रोफाईल सध्या कसा आहे हे इथं तुम्हाला दिसेल. हा सध्या आपला प्रोफाईल ब्लँक आहे, तर या गोष्टी आपल्याला सर्व इथं ऍड करायच्या. तर जसं मी सांगितलं की तुम्हाला प्रोफाईल फोटो ऍड करायचा आहे, तर त्यासाठी या सर्कलवर क्लिक करा. इथं तुम्हाला तो फोटोसाठी एक ऑप्शन विचारेल. इथं तुम्ही ऍड फोटो म्हणून क्लिक करा आणि अपलोड फोटोच्या साह्याने, किंवा तुम्हाला डायरेक्ट जर कॅमेरा थ्रू फोटो काढायचा असेल, इथं डायरेक्ट माझा फोटो इथं आलेला आहे. टेक फोटो करा. हा फोटो माझा इथं झालेला आहे अपलोड आणि इथं मी त्याला सेव्ह करतो. किंवा तुम्ही तुमचा फोटो सुद्धा इथं अपलोड करू शकता, जो ऑलरेडी चांगला फोटो असेल. हा मी एक एक्झाम्पल म्हणून फक्त अपलोड केलेला आहे. इथं प्रोफेशनल लुकचा फोटो असणे खूप गरजेचं आहे. तर तो फोटो इथं असला पाहिजे. तो फोटो, दॅट इज द फर्स्ट, आपण असं म्हणू शकतो की कंपल्सरी फोटो इथं असणं गरजेचं आहे, ज्याच्यावरून तुमचं फर्स्ट इम्प्रेशन इथं ठरवलं जातं. त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता, एक बॅनरसाठी एक ब्ल्यू कलरचे एक पट्टी तुम्हाला इथं दिसेल. तर इथं तुम्हाला तुमच्या बॅनर तुम्ही ऍड करू शकता. तर हे बॅनर सुद्धा खूप महत्वाचं आहे. या बॅनरच्या साह्याने तुम्ही तुमचे आयडेंटिटी कशी आहे किंवा तुमचं नेचर कसं आहे या प्रकारच्या गोष्टी, एक कव्हर पेज तुम्ही इथं देऊ शकतात. तर इथे हे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सपोज मला आयटीच्या रिलेटेड किंवा एक टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड इथं पाहिजे असेल, तर मी इथं हे कव्हर सिलेक्ट करतो आणि सेव्ह करतो. म्हणजे हे फक्त एक्झाम्पल आहे, पण तुम्ही तुमची आयडेंटिटी किंवा तुमचं नेचर कसं आहे याच्याशी रिलेटेड तुम्ही तुमच्या वैयक्तिक
the problem. Okay, तर हे बॅनर तुम्ही इथून ऍड करू शकता. नेक्स्ट गोष्ट जी आहे ती आपण पीपीटी मध्ये पाहिली होती, दॅट इज समरी किंवा अबाउट सेक्शन. यामध्ये तुमच्या 3 गोष्टी येतील. स्टोरी, तुम्ही सध्या काय शिकताय, व्हॉट डू यू स्टडी अँड युअर गोल्स. तर या तिन्ही गोष्टी तुम्ही या समरी मध्ये किंवा अबाउट सेक्शन मध्ये तुम्ही ऍड करू शकता. ओके, तर त्या अगोदर इथं जे पाहताय तुम्ही की इथे एक नाव आलेलं आहे, मी याला अपडेट करतोय. ओके, इथं तुम्हाला तुमच्या फोटोच्या खाली तुमचं ब्रीफ किंवा तुम्ही एक कॅची लाईन जी असते की ज्याच्यावरून तुमचा रिक्रुटर तुमच्या सीव्ही किंवा तुमच्या स्किल्स बघण्यासाठी अट्रॅक्ट होऊ शकतो. ओके, तर या गोष्टी जर तुम्हाला इथं ऍड करावं लागतील, जसं की इथं प्रोनाउन्स, सपोज मेल आहे ही हेम, म्हणजे इथं जेंडर मला सिलेक्ट करावं लागेल. करंट पोझिशन सध्या काय करतायत, जसं की सध्या मी स्टुडंट म्हणून इथं सिलेक्ट केलेलं आहे, स्टुडंट इथं देऊ शकतात. किंवा तुम्हाला नवीन पोझिशन काही ऍड करायची असेल तर ती तुम्ही इथं ऍड करू शकता. तर सध्या तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणत्या कॉलेजमध्ये स्टडी करतायत ते इथं तुम्ही देऊ शकता. सपोज मी इथं श्री बालाजी युनिव्हर्सिटीमध्ये आहे, बालाजी युनिव्हर्सिटी पुणे. ओके, ते इथं तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी इथं आहे ती आहे तुमचं एज्युकेशन. ओके, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की लिंक्डइन हे ऑनलाईन प्रोफाईलचं काम करतं, ऑनलाईन रिझ्यूमचं काम करतं. म्हणजे तुम्हाला तुमचा रिझ्यूम कुणाला पाठवायची गरज नाही. तुम्ही तुमच्या लिंक्डइन प्रोफाईलचं लिंक जर तुम्ही कुणाला पाठवली तर त्यावरूनही तुम्हाला तुमचा पूर्ण बायोडेटा त्या कंपनीला किंवा त्या ऑर्गनायझेशनला जातो. तर ते इथं तुम्हाला करायचंय. त्या तुमच्या रिझ्यूमवर ज्या गोष्टी असतात त्याच गोष्टी इथं तुम्हाला द्यायच्या आहेत. जसं की इथं तुम्हाला एज्युकेशनच्या रिलेटेड इथं मला टेक्नॉलॉजी किंवा अकाउंट हे सिलेक्ट करावं लागेल, अकाउंटिंग. तर त्यानंतर माझं एज्युकेशनच्या रिलेटेड इथं मला पूर्ण गोष्टी इथं तुम्हाला ऍड करावं लागतील. जसं की स्कूल असेल, तुम्ही बॅचलर डिग्री, बीकॉमच्या सर्व माहिती असेल, तुमचे मार्क्स इथं भरावं लागतील. तुम्ही कधी सुरू केलेलं आहे, स्टार्ट डेट, इयर, एंड डेट, इयर, तुमचे ग्रेड म्हणजे मार्क्स इथं तुम्हाला फिलअप करावं लागतील. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जर तुम्ही काही पार्टिसिपेट केलेलं असतील तर ते तुम्हाला इथं फिलअप करावे लागतील. म्हणजे इथं तुम्हाला तुमच्या पूर्ण एज्युकेशनचे डिटेल्स फिलअप करावे लागतील. ते सपोज मला एक डिग्रीच्या रिलेटेड बॅचलर डिग्री किंवा मला सपोज बीकॉम, बॅचलर ऑफ कॉमर्स हे सिलेक्ट केलेलं आहे. फील्ड ऑफ स्टडी मध्ये तुम्हाला जे तुमचं स्पेशलायझेशन तुम्हाला असेल, सपोज मला अकाउंटिंग आणि फायनान्स मध्ये इंटरेस्ट आहे, ते मी इथं सिलेक्ट करू शकतो. कधी सुरुवात झालेली आहे, तुम्ही सपोज जून 22 किंवा 23 मध्ये तुम्ही स्टार्ट केलेलं आहे आणि एक्सपेक्टेड कधी संपणार आहे ते सपोज जून ते यू कॅन से दॅट सपोज 26. तर याप्रमाणे तुम्ही इथं एक्सपेक्टेड म्हणजे अंदाजे तुम्ही इथं देऊ शकतात. तुमचे सपोज संपलेलं असेल, तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं असेल तर तुमचे इथं मार्क्स जे काय असतील ते मार्क्स तुम्ही इथं देऊ शकतात.
तुमच्या ऍक्टिव्हिटीज जे काही तुम्ही परफॉर्म केलेले असतील, समजा तुम्ही स्टेट लेवल कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलेलं असेल, तुम्हाला काही ठिकाणी गोल्ड मेडल मिळाले असतील किंवा जे काही मेडल्स मिळालेले असतील, त्या सर्व ऍक्टिव्हिटीज तुम्ही इथं देऊ शकता. त्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला तुमच्या विषयीचे शॉर्ट माहिती इथं द्यावी लागेल. ओके, म्हणजे शॉर्ट मध्ये हे जे तुम्ही वर्क प्रोव्हाइड केलेली माहिती आहे ती शॉर्ट मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये द्यावी लागेल. यानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असेल लिंक्डइन प्रोफाईल बनवताना, तर ती आहे इथं स्किल्स. कारण ज्यावेळेस तुम्हाला कंपनी रिक्रूट करायची असेल तर तुमच्याकडे काय स्किल्स आहेत ते अगोदर पाहिजे. त्यांना ज्या प्रकारच्या स्किल्स रिक्वायर्ड आहेत, म्हणजे सपोज अकाउंटिंग साठी रिक्रुटमेंट आहे, अकाउंटंटचा जॉब आहे, पण त्यांना काय पाहिजे, सपोज तुम्हाला एक्सेलचं नॉलेज आहे का, तुम्हाला टॅलीचं नॉलेज आहे का. तर या गोष्टीला आपण इथं स्किल म्हणूया. तुमच्याकडचे काय एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज, काय एक्स्ट्रा नॉलेज आहे, कोणत्या स्किल्स तुमच्याकडे आहेत, त्या स्किल्स तुम्हाला इथं ऍड करावी लागतात. जे काय आहे तुमच्या स्किल्स, सपोज मी जे तुम्हाला सांगितलं की मायक्रोसॉफ्ट एक्सेल तुम्हाला चांगलं माहिती आहे, आय कॅन ऍड दॅट स्किल. जेवढ्या काही तुम्हाला स्किल्स असतील त्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं ऍड करा. सपोज टॅली ERP तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर जे काय असेल अकाउंटच्या रिलेटेड, अकाउंट मॅनेजमेंट सपोज तुम्ही केलेलं आहे. तर या प्रकारच्या स्किल्स, आणि जेवढ्या मॅक्झिमम स्किल असतील तेवढे चान्सेस असतील इथं की तुम्हाला ऍटलिस्ट सुरुवातीचा जो कॉल असतो, इंटरव्ह्यू कॉल असतो, तो इथं मिळण्याचा. कारण ज्यावेळेस रिक्रुटमेंट, ऍक्च्युली आता काय झालेलं आहे, ज्यावेळेस कंपन्या एखादा जॉब पोस्ट करतात तर हजारो ऍप्लिकेशन तिथं येऊ शकतात किंवा येतातच. मग तुम्हाला शॉर्टलिस्ट कसं केलं जातं, तर तिथं काम असतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. कारण HR किंवा जो रिक्रुटर असतो तो 1000 जणांचे प्रत्येकाचा प्रोफाईल चेक करू शकत नाही. मग इथं महत्वाची गोष्ट काय असते, तिथं एक AI टूल असतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल असतं, जे की त्यांना त्यांच्याशी निगडीत किंवा त्यांना हवे असणारे स्किल्सचे निगडीत पर्सन शॉर्टलिस्ट करून देतो. म्हणजे त्यांना पाहिजे असेल सपोज टॅली आणि एक्सेल, तर टॅली आणि एक्सेल कोणकोणत्या पर्सनचे स्किल्स आहेत, त्यांच्यामध्ये या स्किल आहेत, एवढेच पर्सन त्या 1000 लोकांपैकी फक्त सपोज 100 लोकांकडे ह्या स्किल्स आहेत, तर तेवढ्या 100 लोकांचाच डेटा अगोदर तो त्या रिक्रुटरला देतो. म्हणजे बाकीचे 900 लोकांचा डेटा तिथं पाहिला सुद्धा जाणार नाही. म्हणून या स्किल खूप महत्वाच्या असतात इथं. या स्किल ऍड करणं इथं खूप गरजेचं असतं. तर त्या स्किल्स तुम्ही इथं ऍड करू शकता. बाकीच्या मीडिया त्याच्याच रिलेटेड तुम्हाला काही गोष्टी, तुम्हाला तुमच्या रिलेटेड काही डॉक्युमेंट्स वगैरे इथं द्यायचे असतील, तुमच्या वेबसाईट असतील, तर ते इथं तुम्ही सेव्ह टाकू शकतात. आणि हा तुमचा आता डेटा जवळपास तयार झालेला आहे. तर तो डेटा आता तुम्ही इथं सेव्ह करू शकता. इथं स्कूल्स वगैरे तुम्हाला अंदाजे मी सिलेक्ट करतो आणि सेव्ह करतो. इथं आता आपला प्रोफाईल हा तयार झालेला आहे. तो व्हेरीफाय मध्ये तुम्हाला एक मेल येईल, तो व्हेरीफाय करायचा. सध्या नो थँक्स करतो. हा माझा प्रोफाईल इथं तयार झालेला आहे. माझं नाव इथं शॉर्ट मध्ये माझं डिस्क्रिप्शन असेल, माझे एक्सपिरियन्स जो काय असेल तो इथं तुम्ही ऍड करू शकता. जो एज्युकेशन डिटेल्स मी ऍड केलेले आहेत ते इथं आलेले आहेत. स्किल्स मध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सेल, टॅली हे इन्सर्ट झालेले आहे. आणि तुमच्याशी इंटरेस्टेड जे काही पर्सन्स इथं तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे पहिलं काम जे आपलं आहे आता जॉब प्रोफाईल तयार करणे, हे प्रोफाईल इथं तयार करून झालेलं आहे. आता दुसरं काम जॉब शोधणे, हे सर्वात महत्वाचं अजून जे काम आहे. तर जॉब शोधण्यासाठी इथं तुम्हाला एक लिंक मिळेल. इथं तुम्हाला होम, माय नेटवर्क आणि जॉब्स, तर तिसरं हे जे आहे जॉब्स तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ज्यावेळेस मी जॉबवर सिलेक्ट करेल
त्यावेळेस तुम्ही जे तुमच्या स्किल्स ऍड केलेल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला लगेच इथं जॉब पाहायला मिळतील. पहा इथं अकाउंटंटच्या रिलेटेड जॉब्स तुम्ही इथं बघू शकता. स्टाफ अकाउंटंट, ज्युनियर अकाउंटंट, जेएल किंवा सीएल, सिनियर अकाउंटंट आणि शो ऑल वर केल्यानंतर याच्याशी रिलेटेड सर्व जॉब्स तुम्ही इथं बघू शकता. ओके, तर तुम्हाला तुमच्याशी निगडीत जे काही इथं तुमच्या स्किल्सच्या मॅचिंग जे काही इथं सपोज जॉब पोस्ट असतील तर त्या जॉबवर तुम्ही इथं क्लिक करू शकता. सपोज मला या स्टाफ अकाउंटंटला अप्लाय करायचंय, तर या स्टाफ अकाउंटंटवर मी क्लिक केलेलं आहे आणि इथं तुम्हाला अप्लाय ऑप्शन असेल. म्हणजे आता तुम्हाला या जॉबसाठी अप्लाय करायचं आहे, तर या अप्लायवर क्लिक करा, देन कंटिन्यू करा. इथं तुम्हाला याच्याशी रिलेटेड माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करेल तो की जॉब प्रोफाईल काय आहे, त्यांना कोणत्या स्किल्स रिक्वायर्ड आहेत, काय अपॉर्च्युनिटी तुम्हाला इथं मिळणार आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतील. आणि तुम्हाला जर त्या आवडत असतील किंवा तुम्ही रिलेट करत असतील त्या जॉबच्या रिलेटेड, तर तुम्ही डायरेक्टली इथं अप्लाय फॉर धिस जॉबवर करू शकता. अप्लाय फॉर धिस जॉबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो पुन्हा शॉर्ट मध्ये तुमचं इंट्रोडक्शन आणि तुमचा डिटेल बायोडेटा इथं अपलोड करायला सांगेल. जसं इथं माझा बायोडेटा मी इथं अपलोड करू शकतो. इथं माझा बायोडेटा अपलोड केलेला आहे. हे जो तुमचा डिटेल बायोडेटा असतो, ज्याच्यामध्ये तुमचा फिजिकली तुम्ही जे वर्ड मध्ये प्रिपेअर करतात तो डेटा तुम्ही इथं द्या, अपलोड करा ती फाईल. ही सर्व माहिती इथं फिलअप करा. तुमचं नाव, तुमचा ईमेल ऍड्रेस, सध्या तुम्ही कुठं काम करतायत. ऍक्च्युली ही रिक्वायरमेंट प्रत्येक कंपनीनुसार वेगवेगळी असू शकते. सगळ्या कंपनी ह्या डिटेल्स विचारतीलच असं नाही. काही विचारतील, काही फक्त बायोडेटा अपलोड करायला सांगतील आणि फायनली तुम्ही सबमिट ऍप्लिकेशनवर क्लिक करा हे डिटेल्स फिलअप केल्यानंतर. तर हे डिटेल्स मी फिलअप केलेले नाहीये, त्यामुळे इथं तो एरर मेसेज देईल. तर याप्रमाणे तुम्ही इथं जॉब सर्च करू शकता आणि त्या जॉबला अप्लायही करू शकता. आता याच्यानंतरची प्रोसेस राहील, तो रिक्रुटरकडे तो ऍप्लिकेशन जाईल. एआय त्याला काही स्किल्सच्या नुसार ते ऍप्लिकेशन शॉर्टलिस्ट करून देईल आणि तुम्ही जर त्यांच्या रिक्वायरमेंट मध्ये बसत असतील तर मेल थ्रू तुमचं तिथं कम्युनिकेशन त्यांच्याशी सुरू होईल. आणि तुम्हाला तुमचे जॉब इंटरव्ह्यू कॉल्स किंवा जे काय असतील त्यांच्याशी रिलेटेड ते तुम्हाला तुमच्या मेल थ्रू इथं मिळेल. त्यामुळं तुमचा मेल इथं खूप गरजेचा आहे की या अकाउंटशी कनेक्टेड असेल. तर हे झालं जॉबचं रिलेटेड. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी इथं पाहायला मिळतील. तुमच्या वेगवेगळ्या, सपोज मला नोट्स पाहिजेत, अकाउंट हँड रिटन नोट्स. अशा वेगवेगळे स्टडी मटेरियल्स तुम्हाला इथं बघायला मिळतील किंवा वेगवेगळ्या ग्रुप्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. पहा इथं मला एक नोट्स काही मिळालेल्या आहेत, कॉम्प्युटरच्या रिलेटेड आहेत. एक्सेलच्या नोट्स तुम्हाला पाहिजे असतील, टॅलीच्या रिलेटेड नोट्स तुम्हाला पाहिजे असतील. इथं एक्सेलच्या रिलेटेड मला काही इथं इन्फॉर्मेशन मिळाली. म्हणजे लिंक्डइनचा वापर, हॅलो, लिंक्डइनचा वापर हा तुम्हाला फक्त जॉब सर्च करणे किंवा जॉब अप्लाय करणे एवढ्या पुरताच न राहता तो वेगवेगळ्या नवीन गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी, नवीन गोष्टी तुम्हाला स्टडी करण्यासाठी सुद्धा इथं तुम्ही करू शकता. वेगवेगळे प्रोडक्ट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तुम्ही पीपल सर्च करू शकता, जॉब सर्च करू शकता, वेगवेगळ्या कंपनी सर्च करू शकतात, वेगवेगळे ग्रुप्स तुमच्या स्किलच्या रिलेटेड इथं सर्च करू शकतात आणि त्या ग्रुपवर तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला
नवीन काही गोष्टी ज्या मार्केटमध्ये सुरू आहेत, करेंट ज्या गोष्टी, ऍडव्हान्स ज्या गोष्टी आहेत, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला इथं या लिंक्डइनवर मिळू शकतात. ओके, तर या प्रकारे तुम्ही लिंक्डइनचा वापर हा लिंक्डइनचा वापर हा तुम्ही तुमच्या करिअर बुस्टिंगसाठी, तुमचं करिअर जॉब प्रोफाईलसाठी किंवा तुमचं करिअर बूस्ट करण्यासाठी, जॉब शोधण्यासाठी, तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यासाठी, नवीन पर्सनशी, नवीन वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक, मास्टर लोकांशी कनेक्ट करण्यासाठी या लिंक्डइनचा वापर तुम्ही करू शकता. ओके, सो एवढं व्याख्यान झालं, घेऊ ना, बस ना थोडा वेळ. हा हा पाहिलं ओके, तर याच्याशी रिलेटेड, लिंक्डइनच्या रिलेटेड प्रोफाईल तयार करणे, जॉब सर्च करणे, जॉब अप्लाय करणे, जॉबला अप्लाय करणे, वेगवेगळ्या लोकांशी कनेक्ट करणे, या गोष्टी आज आपण इथं या वर्कशॉपमध्ये पाहिलेल्या आहेत. याच्याशी रिलेटेड जर इथं ऍक्च्युली माझा हा वर्कशॉप किंवा इथं हा जे सेशन होता मी इथं थांबवतोय. याच्याशी रिलेटेड जर काही गोष्टी असतील, काही प्रश्न असतील तुमच्याकडे विचारायचे असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. धन्यवाद सर. पण आमच्या विद्यार्थ्यांना लिंक्डइन प्रोफाईल कशी क्रिएट करायची आणि जॉब कसे शोधायचे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी आपले या ठिकाणी आभार मानतो. जर कुणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या संदर्भात जानोळे सरांना प्रश्न विचारू शकता. स्वतःला अनम्यूट करून या ठिकाणी सरांना प्रश्न विचारू शकता. आहेत का कुणाला काही प्रश्न? हॅलो हॅलो हा हॅलो. हा हॅलो. मी पूजा लोकरे बोलते सर. हा बोला. लिंक्डइन प्रोफाईल मध्ये समरी कशी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहायची, त्यामध्ये काय काय इन्क्लूड कर? हा, खूप चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली ज्यावेळेस कंपनी तुमचा प्रोफाईल शोधते किंवा तुम्ही ज्यावेळेस अप्लाय करतात, तर कंपनी पूर्ण तुमचा डेटा अगोदर बघणार नाही. तर कंपनी तुमचा फोटो आणि तुमचं डिस्क्रिप्शन हे तुमचं अगोदर पाहत. याच्यामध्ये काय गोष्टी असल्या पाहिजेत? सपोज मी सध्या एक लेक्चर आहे किंवा मी एक सपोज आपण स्टुडंटचा विचार करू किंवा तुम्ही स्टुडंट आहे, तर तुम्ही तुमच्याविषयी काय ऍड करू शकतात की तुम्ही या कॉलेजमध्ये हा कोर्स बीकॉमला सध्या सपोज ऍडमिट केलेला आहे, ऍडमिशन घेतलेलं आहे. त्यानंतर तुमच्याकडे या स्किल्स आहेत, तुम्ही टॅली माहिती आहे, तुम्हाला एक्सेल माहिती आहे. म्हणजे शॉर्ट मध्ये तुमच्या विषयीचं पूर्ण डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये आलं पाहिजे, ज्याच्यावरून त्या रिक्रुटरला तुमच्या विषयीची पूर्ण आयडिया तिथं येऊन जाईल. त्या प्रकारे तुम्हाला इथं मी काही तुम्हाला सपोज डिस्क्रिप्शन किंवा एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवू शकतो. माझं ऍक्च्युअल अकाउंट जे आहे, जे ऍक्च्युअल अकाउंट तुम्ही जर पाहिलं इथं, आणि मला जो हा जॉब भेटलेला आहे तो लिंक्डइन थ्रूच भेटलेला आहे, हे मी अगोदर तुम्हाला सांगतो. म्हणजे माझ्या अकाउंट विषयी तुम्हाला किंवा अकाउंट कसं आवाज आवाज कटतोय सर, आवाज येत नाही. जानोळे सर, जानोळे सर, आवाज कटतोय तुमचा. जानोळे सर, आवाज तुमचा नेटवर्क इश्यू दिसतोय सरांकडे. बर.
फोन लागतंय का बघा. येस सर. हा जाणार सर ना. हॅलो. हा सर, आवाज कटतोय तुमचा. बोला. हो हो हो. तर मी माझा प्रोफाईल इथं दाखवत होतो. हा हा. तर यामध्ये काय गोष्टी पाहिजे ते पहा. पहा माझा इथं फोटो एक प्रोफेशनल. सर, तुमचा मेल आयडी शेअर करा सर. काही जे प्रश्न असतील मुलांना ते आम्ही त्यांना शेअर करू, म्हणजे सॉल्व्ह होतील. जानोळे सर. आवाज येत नाहीये सर. हा. हॅलो जानोळे सर. हा हा सर, हा सर. एक आहेत ना काय सर, करा? जॉईन आहेत ना सर. हा, नेटला प्रॉब्लेम येतोय, अधून मधून हा, डिस्कनेक्ट. मेल आयडी शेअर करा मुलांना. तुमचा मेल आयडी शेअर करा, म्हणजे त्यांचे जे प्रश्न असतील ते सॉल्व्ह होतील. तुम्ही ठीक आहे सर. मेल. हा हा. ओके सर. हा, कुंभारे हा. सर घ्या आता कन्क्लुजन. हो हो, धन्यवाद सर. आणखी काही कोणाला प्रश्न आहेत का? मेल आयडी घ्या त्यांचा. हो हो, मी चॅट बॉक्सवर मेल बॉक्स शेअर केलं, मेल शेअर केलाय सर. ज्यांना काही तर प्रॉब्लेम त्यांनी असेल ते. केलंय चॅट बॉक्स जो आहे ना हा, त्याच्यामध्ये केलेलं आहे. चॅट मध्ये मेल आयडी सरांनी शेअर केलेला आहे. कुणाला काही प्रश्न असतील तर सरांना तुम्ही मेल करू शकता. त्यानंतर मी आजच्या या वर्कशॉपच्या समारोपाकडे होतो. आजच्या या वर्कशॉपचा समारोप करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या वर्कशॉपचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाल काकडे सर यांना मी अशी विनंती करतो की यांनी आजच्या या वर्कशॉपचा समारोप करावा. काकडे सर. सर्वांना नमस्कार. राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले धारूर, कॉमर्स डिपार्टमेंट आयोजित ऑनलाईन वर्कशॉप ऑन लिंक्डइन प्रोफाइल मेकिंग या वर्कशॉप साठी आपल्याला पुण्यावरून जॉईन झालेले आजचे रिसोर्स पर्सन स्पीकर डॉक्टर जानवळे आसाराम सर, जे की असिस्टंट प्रोफेसर आहेत स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स, श्री बालाजी युनिव्हर्सिटी पुणे. सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या वतीनं व सर्व प्राध्यापकांच्या वतीनं त्यांचं मी आभार व्यक्त करतो की या ऑनलाईन कार्यक्रमासाठी आपण उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. जो विषय आहे लिंक्डइन प्रोफाइल मेकिंग, खरंच आज युनिक आयडी ज्याला म्हणतो, आणि ज्या आयडी मुळे आपलं पूर्ण पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होते, आणि जी काळाची गरज आहे की या युनिक आयडी मुळे, जसं की लिंक्डइन प्रोफाइल आपल्याला युनिक आयडी देतं. या लिंक्डइन प्रोफाइलच्या सहाय्यानं आपण कॉर्पोरेट क्षेत्र असेल किंवा कुठलेही नोकरीचे क्षेत्र असेल त्या ठिकाणी आपला जे अस्तित्व आहे, आपली जी पर्सनॅलिटी आहे ही आपण तिथं प्रदर्शित करू शकतो. आणि या युनिक आयडीच्या सहाय्यानं आपण आपल्याकडे असलेलं शिक्षण असेल, कुठलं कौशल्य असेल ज्याला आपण स्किल म्हणतो, किंवा आपली जी फिजिकल अपीअरन्स असेल, त्याचबरोबर हँडरायटिंग स्किल असेल, अशा सर्व स्किलचा आपण त्या ठिकाणी हायलाइट करू शकतो. आणि या युनिक आयडियाच्या सहाय्यानं आपल्याला, जसं आता आसाराम सरांनी सांगितलं की याच प्रोफाईलच्या माध्यमातून त्यांना देखील सर्व्हिस मिळालेली आहे. आज आपण डिग्री एज्युकेशन घेतो, कुठलंही आर्ट्स कॉमर्स सायन्स असेल, परंतु याच्या व्यतिरिक्त आज या प्रोफाईलची आवश्यकता यासाठी
आवश्यक आहे. कारण आज नोकरी नाही अशातला भाग नाही, परंतु आपण आपलं जे अपीअरन्स आहे किंवा आपलं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे आणि आपल्याकडे असलेले जे कौशल्य आहे, या सर्व गोष्टींना हायलाइट व्यवस्थित केल्याच्या नंतर, जसं ही काळाची गरज आहे, कारण परदेशात आपण पाहतो एखादी साधं शिक्षण घेतलेला विद्यार्थीचं देखील प्रोफाईल पाहिलं आपण किंवा त्याचा जर CV पाहिला तर त्यामध्ये त्याच्या वैयक्तिक स्किलचं देखील हायलाइट होतं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याकडे डिग्री कुठली आहे त्यापेक्षा आपला अपीअरन्स आणि आपल्या स्किलच्या माध्यमातून देखील आपल्याला अनेक अशा वेगवेगळ्या कॉर्पोरेट आणि इतर क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते आणि जेणेकरून आपण बेकार राहू शकणार नाही एवढी गॅरंटी या लिंक्डइन प्रोफाईलच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. आणि आसाराम सरांनी व्यवस्थित प्रॅक्टिकलच्या सहाय्यानं की आपली प्रोफाईल कशी बनवायची आणि त्याला किती व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये आपण अपडेट ठेवायचं याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली. तरी देखील काही विद्यार्थ्यांना प्रश्न आहेत आणि ते प्रश्न त्यांनी मेल ID शेअर केलेला आहे चॅट बॉक्समध्ये, तर त्याच्या सहाय्यानं तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि तुम्ही उत्तर घेऊ शकता. मी या प्रसंगी कॉमर्स डिपार्टमेंटचे विशेष आभार मानतो की अशा या वर्कशॉपच्या सहाय्यानं डॉक्टर छानवाल हेड ऑफ द डिपार्टमेंट, त्याचबरोबर डॉक्टर विजय कुंभारे या वर्कशॉपचे कन्व्हिनर, त्याचबरोबर सर्व कॉमर्स फॅकल्टी आणि आमचे महाविद्यालयाचे उपप्राचार्य जोगडे सर, IQAC कोऑर्डिनेटर जाधवर सर असतील, सर्व प्राध्यापक यांनी देखील याच्यामध्ये सहभाग घेतला, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही आणखीन या लिंक्डइन प्रोफाईलच्या बद्दल माहिती देऊ आणि त्यांना अपडेट कसं ठेवायचं आणि जॉब कसा मिळवायचा वेगवेगळ्या क्षेत्रातून. कारण याच प्रोफाईलच्या आधारे आपल्याला तिथं जॉब सर्चिंग देखील हा पर्याय उपलब्ध असल्यामुळं ही प्रोफाईल अत्यंत युनिक आहे आणि अशा प्रकारचं जे आपलं अस्तित्व दाखवण्याची जी या वर्कशॉपच्या माध्यमातून आपल्याला खूप असं आमच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. आज जे काही विद्यार्थी जॉईन झालेले या कार्यक्रमासाठी मोजकेच का असेना, परंतु मला वाटतं ते जागरूक आहेत आणि अशा प्रोफाईलची या भविष्य काळामध्ये किती आवश्यकता आहे हे त्यांना देखील कळेल आणि ते देखील इतर विद्यार्थ्यांना प्रोफाईल कशी बनवायची याचं मार्गदर्शन देतील. त्यामुळं अशा या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा जानवळे सरांचं, कॉमर्स डिपार्टमेंटचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो की या कार्यक्रमाला तुम्ही शेवटपर्यंत जॉईन राहिलात आणि या कार्यक्रमामध्ये आपला जो सहभाग आहे तो सहभाग आपला एकट्याचा ठेवून न ठेवता आपण इतरांनाही देखील याचं महत्व सांगावं आणि त्यांची आपली स्वतःची प्रोफाईल तयार करून इतर विद्यार्थ्यांना देखील प्रोफाईल तयार करण्यासाठी प्रवृत्त करावं, एवढंच मी या प्रसंगी बोलतो. आणि या एज्युकेशन एन्हान्समेंटच्या ज्या या प्रक्रियेमध्ये हा जो प्रोग्राम आहे हे अशाच पद्धतीचे आणखीन वेगवेगळे प्रोग्राम होतील, परंतु आपल्या शंका आणि आपली उपस्थिती ही खूप महत्वाची आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या प्रोग्रामला सर्वांनी उपस्थित राहावं आणि आपला सहभाग नोंदवावा. हेच एवढ्याच या प्रसंगी मी सांगतो. मी माझे अध्यक्षीय समारोप संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याबद्दल वाणिज्य विभागाच्या वतीनं मी या ठिकाणी आपले आभार मानतो. यानंतर या कार्यशाळेचा समारोप म्हणजेच आभार प्रदर्शन करण्यासाठी मी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रोफेसर ईश्वर छानवाल सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यशाळेचं आभार प्रदर्शन करावं. छानवाल सर. छानवाल सर. मला वाटतं आवाज आला असेल, मला आवाजच द्यायला. हा ठीक आहे चल. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज ऑनलाईन व्याख्यान वाणिज्य विभागांतर्गत आयोजित करण्यात आला होता आणि ह्या
आयोजित व्याख्यानासाठी आमचे मित्र प्राध्यापक अशोक जानवळे सर म्हणजेच आसाराम जानवळे आसाराम सर. सर, आसाराम, तुम्ही 2 वेळेस नाव चुकलात. डॉक्टर नाही सर, आसाराम जानवळे सर अशोकच म्हणतो आम्ही, त्यांचं अशोकच नाव आहे. असं आहे का? तर बर, ठीक. या हा. कार्यक्रमाला आमचे मित्र प्रमुख पाहुणे म्हणून आलेत आणि त्यांनी आमच्या एका शब्दावर लगेच त्या लिंक्डइनच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यास विद्यार्थ्यांना लगेच होकार दिलं. सर्वप्रथम मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचा विशेष आभार या रूपाने मानतो. विद्यार्थी मित्रांनो, 1-2 मिनिट घेतो, जास्त घेत नाही, कारण मला बोलायला चान्स मिळाला नाहीये आणि बोलू इच्छितोय. आज फक्त शिकून घरी बसणं इथपर्यंत होत नाही, किंवा डिग्री फक्त घेतली आपण आणि ह्या डिग्री मध्येच पूर्ण काही होईल असं काही नाही. घरी बसल्या तुम्हाला आपल्याला नोकऱ्या मिळणार नाही. पूर्वीचा काळ होता आपलं की त्यावेळेस शिकलेल्या नंतर आपल्याला काही कॉल येतील, लेटर येतील समाज कल्याणच्या माध्यमातून, एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून. पण आज परिस्थिती बदलली आहे. डिजिटल टेक्नॉलॉजी याचा उपयोग शासन करते किंवा मग काही प्रायव्हेट कंपनीज असतील, इन्स्टिट्यूट असतील, ते सगळेच करायला लागले आणि त्या माध्यमातनं इकडं जे पूर्वीचे साध्य होते ते ओस पडायला लागले. म्हणून आज आपल्याला काळानुसार स्वतःला बदलून घ्यावे लागेल आणि ह्या बदलताना आपल्याला अपडेटेड राहावं लागेल. जर आपण अपडेट राहिलो नाही, त्याच परिस्थितीनुसार जुन्या माध्यमातून जर वापर करत गेलो तर आपल्याला आउटडेटेड व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांना सुद्धा अपडेट होणं आज काळाची गरज आहे. सर्व या डिजिटल युगात आज या डिजिटल टेक्नॉलॉजीचा उपयोग जो जास्तीत जास्त करेल आणि त्याचा उपयोग केल्यानंतर त्याचा प्रत्यक्षपणे त्याला चांगल्या पद्धतीचा अनुभव येईल, चांगल्या पद्धतीची त्याच्या संधी या ठिकाणी त्याला सहज उपलब्ध आहे आणि घेताही येतील. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना या व्याख्यानाच्या माध्यमातून मी एक आव्हान करतो की आमचे मित्र जानवळे सर यांनी फार चांगल्या पद्धतीने लिंक्डइन काय आहे, ती प्रोफाईल कशी तयार करायची, त्याचा उपयोग आपण सगळ्यांनी करावा आणि आपण जास्तीत जास्त रिक्रुटमेंट या ठिकाणी त्याच्या माध्यमातून आपण करून घ्यावी. हे आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि जर 2, 5, 10 विद्यार्थी या माध्यमातून रिक्रूट झाले तर हा लेक्चर घेण्याच्या पाठीमागचा जो माननीय आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य साहेब, आम्ही स्वतः वाणिज्य विभाग किंवा आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचा उद्देश असतो, तो या ठिकाणी सफल होईल असं मी या ठिकाणी मानतो. या कार्यक्रमासाठी आज माननीय प्राचार्य साहेबांनी अध्यक्षपद बसून वेळ दिला आणि आपणास त्या व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं, म्हणून मी महाविद्यालयाच्या वतीनं, आमच्या विभागाच्या वतीनं माननीय प्राचार्य साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो. महाविद्यालयातील आमचे सहकारी मित्र, प्राध्यापक, सर्व प्राध्यापिका या ठिकाणी या व्याख्यानाला वेळ दिलं आणि ऑनलाईन व्याख्यान यांनी सर्वांनी व्यवस्थितपणे समजून घेतलं स्वतःही. त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचे, आमचे प्राध्यापक, सहकारी मित्र आणि मैत्रिणींचे या ठिकाणी आभार मानतो. तसेच सर्वात महत्वाचं स्टेक होल्डर जे आहेत विद्यार्थी मित्रांनी या व्याख्यानाला विशेष रूपानं हजेरी लावली, व्यवस्थितपणे ऐकून घेतलं, समजून घेतलं. काही प्रश्न, पूजा लोकरे आमची बीकॉमची विद्यार्थिनी आहे, अजून 2 तिघांनी प्रश्न विचारले आणि समजून घेतलं. त्याबद्दल मी या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि माननीय आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. जानवळे सर, थँक्यू सर. थँक्यू सर. खूप छान झालं आणि असंच आम्ही परत बोलवल्यानंतर आम्हाला उपलब्ध राहाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि नक्कीच सर. धन्यवाद सगळ्यांचे. परत एकदा आभार मानून या ठिकाणी हा प्रोग्राम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद जानवळे सर. शिंदे सर बोलतो.